आदित्य गणेश लोणारे. इस्रो सहलीतील माझे अनुभव. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज सभागृह अहिल्यानगर येथे सर्वांचे आगमन झाले. तेथे आम्हाला आमच्या ग्रुप प्रमुखांची नेमणूक करून दिली. आमच्या ग्रुप प्रमुखांचे नाव दरेकर सर हे होते. नंतर तेथून अहिल्यानगरकडून पुणे एअरपोर्टकडे रवाना झालो. मला पहिल्यांदाच पुणे व पुणे एअरपोर्ट पाहावयास मिळाले. तेथून आम्ही बँगलोरला रवाना झालो. विमान बसायची माझी पहिलीच वेळ होती, पण मनात थोडी भीती आणि आनंद जास्त वाटत होता. बँगलोरला पोहोचल्यावर आम्ही बँगलोर गेट या हॉटेलवर थांबलो. हॉटेल खूप भव्य व छान होते. दुसऱ्या दिवशी आम्ही विश्वेश्वराय म्युझियम येथे पोहोचलो. तेथे आम्हाला सर्व ग्रह चंद्र यांच्याबद्दलची माहिती दिली. तेथे आम्ही जहाजाचे इंजन, एरोप्लेनचे इंजन, राईड बंधू व त्यांचे विमान व डायनासॉरचे मॉडेल हे सर्व बघितले. चंद्रयान 3चेही मॉडेल होते. त्याचबरोबर आम्ही सर्व मॉडेल बरोबर फोटोही काढले. त्यानंतर आम्ही तेथून हॉटेलकडे रवाना झालो. हॉटेलवर आम्ही फ्रेश झालो व बँगलोर एअरपोर्टवरून तिरुवनंतपुरम एअरपोर्टकडे रवाना झालो. तिरुवनंतपुरम मधील आरबी पॅलेस या हॉटेलवर आम्ही त्या दिवशीचा मुक्काम केला. तिसऱ्या दिवशी आम्ही आमच्या मुख्य ठिकाणी म्हणजेच PWSC तुंबा केरळ येथे पोहोचलो. तेथे आम्ही सर्व यानांचे मॉडेल पाहिले. यानांचे इंजन RH-200, चंद्रयान 1, 2, 3, आदित्य L1, ASLV, PSLV, GSLV अशा खूप साऱ्या यानांचे मॉडेल व इंजन आम्ही तेथे बघितले. तेथून आम्ही मसाल्यात पोहोचलो. तेथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे, खेकडे, कासव, स्टारफिश होते. आम्ही तेथे फोटोही काढले. तेथून आम्ही अरबी समुद्राकडे गेलो. खूप सुंदर अशा लाटा वाहत होत्या. चौथ्या दिवशी आम्ही प्राणी संग्रहालयात पोहोचलो. तेथे आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी बघितले. घुबड, माकड, अस्वल, हरिण, सांबर, काळवीट, एकशिंगी गेंडा, वाघ, सिंह, सिंहीण, चित्ता, हायना, पानघोडा, बेंगॉल टायगर, शहामृग, मोर, लांडोर. त्यानंतर आम्ही सर्पालय बघायला गेलो. तेथे आम्ही साप, नाग, नागराज, अजगर, पांडूळ, आफ्रिकन कोब्रा अशा खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, साप बघायला मिळाले. ही संधी मला शिक्षणाच्या माध्यमातून मिळाली. त्यामुळे मी माझ्या शाळेतील सर्व शिक्षकाचे, मॅडमचे व मुख्याध्यापकाचे आभार मानतो. धन्यवाद. याची निवड आणि त्याचा प्रवास अतिशय सुखरूपपणे आणि निर्विघ्नपणे पार पडलेला आहे. तो आपल्या शाळेमध्ये दाखल पण झाला आणि अतिशय सुंदर अशी माहिती त्याने आपल्याला दिलेली आहे. म्हणून आपण शाळेच्या वतीने त्याचं प्रथमतः स्वागत आणि आभार करू. त्याचबरोबर त्याची मम्मी या ठिकाणी शाळेमध्ये आली. तसं आपण शनिवारी नियोजन केलं होतं, पण मग शनिवारचं तुमची अडचण असल्यामुळं मग थोडंसं नियोजन आपल्याला कमी करावं लागलं. शनिवारचं आपण नियोजन असं होतं की आपण तिथूनच त्याला वाजीत आणणार होतो. तर आता याच्यानुसार तर अतिशय त्रुटक म्हणजे त्यांनी जे पाहिलं त्याची व्यवस्थित माहिती त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेली होती. पहा, त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरता, एअरपोर्ट. एअरपोर्ट म्हणजे काय माहिती आहे कुणाला? ज्या ठिकाणी विमाने येतात जातात, ज्या ठिकाणाहून, जसं आपण ST स्टँडवर जातो का नाही, ST स्टँड म्हणजे बस येते जाते, तिचं थांबण्याचं ठिकाण, तसं विमानाचं एअरपोर्ट. अशा अनेक शब्द त्यांनी. संग्रहालय पाहिलं, विविध प्राण्यांची नावं सांगितली. ही सगळी नावं तुम्हाला जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहेत. आता या वर्षी ती परीक्षा संपली. आता पुढच्या वर्षी जे 6वीतून विद्यार्थी
5वी 6वी 7वी या तिन्ही वर्गातले विद्यार्थी असतात है ना. तर याच्यातून जो विद्यार्थी अभ्यास करील, चांगले मार्क पाडील, त्याची निवड होणार आहे. मी तर म्हणतो आपण जर तुम्ही जर आतापासून जर तयारी केली तर 3ही विद्यार्थी आपल्या शाळेतले बी असू शकतात, असं बी होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील आणि जास्तीत जास्त मार्क पाडावे लागतील.